दुसऱ्यांदा आले म्हणे, आज काही तालमोल काही चांगला दिसला नाही सकाळी सकाळी, आणि आता तर पुन्हाच वेगळा दिसतो संध्याकाळी. ते म्हणे असू दे, मीच बोलवलं होतं यांना आता रिटर्न. म्हणे देवा नमस्कार करतो, म्हणे एक काम होतं तुमच्याशी. काय? म्हणे देवा मी आहे ना, खरं सांगू इकडे या ना तुम्ही, आता लक्ष्मी नको ऐकलं, असे कामं जरा गुपचूप असतात. देव म्हणे ठीक आहे, आता पहिले उठले होते तो परत उठले म्हणे, मग कोपऱ्यात जायचं आहे का म्हणे तिकडं? हो म्हणे जरा तिकडंच जाऊ आपण, तिकडंच बोलू. मग देवाला म्हणे मी आहे ना ती इथं गेलो होतो, तर ते एक राजा आहे ना त्याची नगरी आहे म्हणे तिथं. हां 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 आत्ताच कळालं म्हणे, नवीनच झाली म्हणे ती. हां मग मलाही ती कळाली म्हणे, पण अशी सुंदर पोरगी त्यांना देवा काय सांगू, काय बोलता म्हणे, एवढी सुंदर. अहो काय जगात नाही कुठे म्हणे अशी, कुठेच नाही. हे तुमची लक्ष्मी आहे ना लक्ष्मी, तिच्या पायाच्या नखावानी पण नाही. पायाच्या नखावानी लक्ष्मी, लक्ष्मी बरं झालं ऐकलं नाही. अहो महादेवाची पार्वती पण फिकी, मी लग्नाला गेलो होतो, पोरगी नटलीच नाही अजून, अशी चालती खेळत खेळत म्हणे गुलाब घेऊन. मग म्हणे एवढी सुंदर म्हणे, अहो भगवंता काय सांगावं तुम्हाला. मग चला मी येतो, पण तुमचं काम नाही तिथं, तुमचं काही माझं काम आहे ते. मग तुमचं काम म्हणे मला नाही कळालं म्हणे, तुम्ही तर ब्रह्मचारी आहे म्हणे आजीवन, तुम्हाला पाहिल्या पाहिल्या काम पळून जातो, मोठमोठे ऋषी तपस्वी देव तुम्हाला नमस्कार करतात, आणि हे काय मनात भूत आणलं तुम्ही, लग्न करून कोणाचं चांगलं झालं. देवा तुम्ही आता बाकीचं काही सांगू नका म्हणे, तुम्ही मी जे बोलतो ते करणार आहे का? म्हणे हो. बोला म्हणे काय मागा तुम्ही. म्हणे असं करा, काही दिवसाकरता तुमचं रूप मला द्या आणि माझं रूप तुम्ही घ्या, उष्ण पासणं करायचं म्हणे. म्हणजे ते म्हणे हे रूप कशाला? म्हणे कसं आहे आता जगात मी पाहिलं तुमच्या इतका सुंदर कोणीच नाही आहे, आणि आता त्या पोरीच्या लायक जर म्हणलं तर मग तुम्हीच दिसता म्हणे. म्हणे मग देव म्हटलं मी येतो ना. अहो मग आता माझं काय होणार, मग तुम्ही थांबायचं, मी येतो बरोबर तिथे जाऊन, तुम्ही द्या. देव म्हणे जशी तुमची इच्छा तथास्तु. देवाने काय केलं, त्यांना रूप दिलं. आता नारदानी गेले, आपले नारद गेले म्हणे देवा ते कपड्या बिपड्याचं काय राहणार आहे म्हणे, ते काय कपाट उघडे आहेत आपले, कोणता ड्रेस घालून जा म्हणे तुम्ही काय. नाही नाही म्हणे ती जरा तामझाममध्ये जावं लागेल मला. हा म्हणे मग आपलेच माणसं आहेत ते तुमच्या बरोबर येतील म्हणे, ते सगळे घेऊन जा म्हणे, वाजत गाजत जा तुम्ही, अख्खं वराडण्या म्हणे सोबत. लगेच तयारी झाली तिकडे, त्यांना सगळ्या गणांना सांगितलं, देवाच्या पार्षदांना, सगळे पार्षद वाजत गाजत मेकअप केला नवरदेवाचा. आता हे सर्व मायेचं कृपा होती, दिसत होतं. आता नवरदेव पोहोचला लग्न मंडपात. हे गेल्या गेल्या तिकडं बघितलं तर ते सगळे मोठमोठे राजे मोठमोठे देवता, आता आधीच ते काही सगळे मायेनी बनलेले होते, आणि त्याच्यात काय केलं, कुठं बसावं, पुढं बसावं का मध्ये बसावं का शेवट बसावं. त्यांनी विचार केला जाऊ द्या म्हणे, एवढे पाहून आले तर पोरीचं मन बदलायला बसलं, आपण मधातच बसावं. 10-12 जण सोडून बसलं म्हणजे ती पटकन हार घालला आपल्या गळ्यामध्ये. आणि आता तिथं येऊन बसले, आणि मस्त तेवढ्यात काय झालं, त्या त्या लग्नाला 2 महादेवाचे गण आलेले होते, विचित्र होते जरा. नेहमी त्यांना सवय होती अशी बसल्या बसल्या खुरापत्या करायची, त्यांचा जन्मच तसा होता. त्या दोघांनी खुरापती केली म्हणे, पाहिलं का म्हणे, हे पण आलं म्हणे येडं लग्नाला. आता असा शब्द म्हणल्यावर हे म्हणे आपलं येडं कोण म्हणलं राव हे. त्यांनी वळून पाहिलं, त्या दोघांचा अवतार पाहिला. येडे म्हणजे हेच दोघं येडे म्हणे, यांना समजेनं उमजेनं म्हणे, कोणाला तरी दुसऱ्यालाच म्हणले असते तरी पुढं पुढं जातात म्हणे. म्हणे येड्याला हे पण माहीत नाही धोत्राचा घोळ इकडून घोसायचा का तिकडून खोसायचा, आणि चाललंय मोठं लग्नाला. हे आपले 3दाच वळून पाय. मग आता त्यांचं पितांबर होते, आता ते खोडसर माणसं म्हणल्यानंतर आता त्या खोडसरपणामध्ये त्यांनी त्यांचं काय केलं, अशा पद्धतीचं वागल्यानंतर त्यांना राग आला. ते म्हणे जाऊ द्या आता आपलं लग्न आहे, नाही तर पाहिलं असतं या दोघांकडं. पुढे गेले, बसले, नवरी आली लटक मटक करत. नवरी आता नवरी सारखी चालत यावं का नाही, नवरीच ती. आता ती नवरी कोणाची, ती महाविष्णूची नवरी. आता ज्याची माया त्यालाच पाहणार, पण तिनं नवीनच ऍक्टिंग केली, 36 नगराच्या जागी 64 नखरी केली तिनं. नवरदेव असा लाज काज बघायचा म्हणे, आता येतीच का नो आपल्याकडं, आणि आल्या आल्या आता हार आपल्यालाच टाकणार आहे, कारण आपल्यापेक्षा सुंदर तर कोणीच नाही. आता मी फारच सुंदर दिसतो.
नवरी लगबग लगबग आली, तेवढ्यात काय झालं, एक मोठा जयघोष झाला म्हणे, राजाधिराज महाराज, हा जगत विधाता जगतपती असे नावं घेऊन चक्रवर्ती सम्राट, एका राजाचं रूप घेऊन नारायण लगेच तिथं चतुर्भुज स्वरूपामध्ये, तर चतुर्भुज गायब केले. असं काही सुंदर रूप घेतलं नारायणाने, आले तिथं मध्ये आणि त्यांनी धरली त्यांच्या पुढची खुर्ची. ह्यो म्हणायचा आहे जरा बराच दिसतो, आहे थोडासा आपल्या कॉम्पिटिशनचाच दिसतो हा, पण माझ्याकडं नारायणाचं रूप आहे ना, हे त्याला थोडीच माहिती आहे. त्याच्यामुळं नवरदेव तर मीच आहे आणि मलाच हार घालणार. पोरगी आली आणि जसं पोरीनं पाहिला नवरदेव, सगळ्याला बघत 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 आली. आता तिला ॲक्टिंगच करायची होती, नंबर 1ची ॲक्टिंग चालू होती सर्व कार्यक्रमात. जसं बघितलं तसं पोरीनं जोऱ्यात उडी मारली. अगं आई गं, अशी करून तिनं इकडं उडी मारली आणि पाठीमागं डायरेक्ट अशी गोल फिरली. आणि ते म्हणे सगळं, म्हणे एवढं माकड कुठून आलं म्हणे इथे. पोरगी माकड म्हणली नवरदेवाला डायरेक्ट, तर काय साधा अपमान झाला का. आणि तिने समोर नारायण बघितले आणि टाकली ना माळा नारायणाच्या गळ्यात. नारायणानं उशीर नाही केला, म्हणे हे बघा आपल्या संध्याकाळ होतंय, लवकर जायला पाहिजे, लांब जायचं आपल्याला. लगेच नवरीचा हात धरला आणि लग लग बघ बघ करून नवरी, ते दोघं जण पुन्हा आले तंबाखू मळत. काय माकडराव, झालं का लग्न तुमचं. अरे तुम्हाला घोळ निष्ठन नेसताय म्हणे, चालला लग्न करायला मोठा म्हणे. त्याने इतकं आता राग अनावर गेला त्यांचा, पोरगी तर गेली, सगळा खेळ बिघडला. अशा परिस्थितीमध्ये नारद उभे राहिले आणि इतके कठोर अंतकरणाने त्यांना बोलले म्हणे, हे दोन त्या पार्षदाला म्हणे, नालायक हो, तुम्ही माझा अपमान करताय, जा म्हणे तुम्हाला राक्षसाचा जन्म मिळेल म्हणे आणि तुमचं वाटोळं होईल. असं म्हणल्यानंतर ते दोघं गडबडले, त्यांची तंबाखू पडली, सगळंच पडलं. ते म्हणे बापरे महाराजाने. मग ते म्हणे महाराज एवढे कशाला राग भरता म्हणे, तुम्ही हाय तसंच बोललो राव म्हणे, खोटं कुठं बोललो म्हणे. म्हणे माकड म्हणता म्हणे तुम्हाला. म्हणे इकडे या. तिथं मोठा कारंजा चालू होता, त्या कारंजाचं पाणी असं काचेवाणी पाणी होतं. त्यांनी दोघांनी दंड धरला त्यांचा आणि म्हणे वाका. वाकल्या वाकल्या पाहिलं त्यांनी, तोंड पाहिलं तर कोणाचं, वानराचं तोंड झालेलं होतं. देवानी काय केलं होतं, निघता शनी वानराचं तोंड लावून दिलं होतं त्यांना. ते रूप दिलंच नाही देवानी, दुसरंच रूप देऊन टाकलं. नारदाला कळालं की नारायणाने खेळ केला म्हणे, तो आला जो होता ना तो नारायणच होता म्हणे. असे लगबग लगबग गेले, देवाला पाहिलं. देवा जोरजोरात आवाज मारला, तर तेवढ्यात कळालं भगवंत असे पळतच चालले होते वैकुंठाला. आणि लक्ष्मीला सांगितलं होतं तू तयार राहा म्हणून तिकडे. तर मग लक्ष्मी एका हातात आणि ती माया एका हातात, आणि दोघीला ओढत देव असे पळायला लागले म्हणे, ए नारायण थांब. नारदाचा स्वर बदललेला होता, भाव बदललेला होता. नारद असे क्रोधित झाले आणि त्या नारदाने काय केलं, भगवंताला म्हणे थांब, म्हणे माझ्यासोबत अशा लीला करतो. अरे जेव्हा पाव तेव्हा तुझंच खरं करतो, तुला काय वाटतं की तू सगळ्यात श्रेष्ठ आहे हा. अरे मी पाहिलं म्हणे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, तू महादेव, अरे माझे भोले बाबा म्हणे त्या भोले बाबाला जहर दिलं आणि स्वतः काय केलं म्हणे, अरे त्या राक्षसांना मदिरा दिली आणि स्वतः अरे तिथं कौस्तुभ मणी घेतला, लक्ष्मी घेतली, चांगल्या चांगल्या वस्तू स्वतःच्या घरी नेल्या. तू का चांगला आहे का. नाना प्रकारचं बोलणं करून देवाला एवढा काही बोलला आणि म्हणे जा तुला मी शाप देतो म्हणे. देवाला श्राप दिला. सगळ्या जगामध्ये ब्रह्मांड हक्क हलायला लागलं की नारद मुनी चिडलेले. नारदानी देवाला श्राप दिला, अरे ज्या माकडाचं तोंड मला लावलं होतं तेच माकड तुझं सार्थ करायला येतील म्हणे, त्याच्याशिवाय तुझं भागणार नाही. आणि तुला हे जे बाईचं कौतुक, ही बाई पळून गेली ना, अशीच तुझी बाई कोणी पळून दिली आणि तिला पाहत वन वन फिरशील म्हणे तू. असा आशीर्वाद दिल्यावर देवानी काय केलं, एका झटक्यात माया गायब केली. माया गायब झाली तिथून. माया गायब झाली, लक्ष्मी गायब झाली, रमा गायब झाली आणि माया गायब झाली. नारायणच उभे राहिले. नारायण म्हणाले नारदजी. तेवढ्यात नारदजीच्या डोक्यावरचं भूतही उतरलं. मायेत घुसले होते ते. त्यांनी पाहिलं, अरे 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 देवाचं काय केलं मी. देवा पाय धरले देवाचे, देवा मला माफ करा. साष्टांग दंडवत केला त्यांनी भगवंताला. देवा मी तुमचा परम भक्त आणि मी तुम्हाला श्राप दिला, किती वाईट वागलो मी तुमच्याशी. असं म्हटल्या त्या ठिकाणी भगवंतानं त्यांना उचलून काळजाशी लावलं. वा वा म्हणे नारदजी,
धन्य आहे तुम्ही. तुम्ही जेव्हा बी करता ना काहीतरी चांगलंच करता म्हणे. ही माझीच रचलेली माया होती, माझीच इच्छा होती. मला अवतार घ्यायचा होता. मला वाटलं कसा घ्याव, पण मी तिथून कुलुपात बंद असतो म्हणे. जोपर्यंत काय होत नाही, जोपर्यंत मला कोणी सांगत नाही, बोलत नाही, तोपर्यंत मी काही जात नाही. म्हणून देवाला काय करावं लागतं? देव काय करतात? देवाला त्या ठिकाणी अवतार घेण्याकरता बोलवावं लागतं. आणि संत काय करतात? त्या ठिकाणी येतात, जगत उद्धारा करतात. आता भगवान परमात्म्याला या ठिकाणी मग त्या नारद महाराजाची जी गोष्ट सांगितली, अशी गोष्ट सांगितल्यावर आमच्या बाईला राग आला ना. कोणाला? पार्वती मातेला. म्हणजे माझ्या गुरुविषयी असं सांगता का हो तुम्ही? माझे गुरुदेव आहेत ते म्हणे, तुमचं माझं लग्न झालं त्यांच्यामुळंच झालं म्हणे. ते म्हणे पण आता जे झालं ते सांगितलं म्हणे, पण मग अहो पण तुझ्या गुरुनं चांगलंच केलं ना म्हणे. अहो पण माझ्या गुरुला बाईचा नाद लावला म्हणे तुम्ही, असं कसं काय बोलता? म्हणजे तुझे गुरु पवित्रच आहेत म्हणे, तुझ्या गुरुसारखं कोणी नाही. पण तुझे गुरु थोडेसे अहंकारात गेले होते म्हणून देवाने थोडंसं चेष्टा केली. माझ्याबरोबर तर करतात म्हणे ती चेष्टा कधी कधी. म्हणे तुमच्याबरोबर काय चेष्टा केली म्हणे त्यांनी? कधी चेष्टा केली तुमच्याबरोबर? काही सांगता म्हणे तुम्ही भगवंताचं. म्हणे तुला चेष्टा, तुला खोटं वाटतं? ऐक एकदा काय झालं म्हणे. अरे म्हणे यांनी मोहिनी रूप धारण केलं, मला प्रत्येक रूपाचं दर्शन आहे, पण त्या रूपाचं दर्शन दिलं नाही म्हणे. कधी? आज समुद्र मंथनाच्या वेळेला. म्हणे मी नव्हतो तिथे, हे सगळेच होते तिथे. म्हणे तुम्ही कुठं होते? अरे म्हणे मी ते जहर पिलं होतं ना, हलाहल, आणि त्यांनी मला कुठंच जागा सापडे ना, कुठं बसावं काय बसावं, कारण ते पूर्ण शरीराचा दहा चालला होता. तर मी आपला तांडव नृत्य करत फिरत होतो इकडे तिकडे. अशा परिस्थितीमध्ये माझ्यासोबत भगवंताला मला कळालं की देवाने अवतार घेतला होता. खूप गोड अवतार होता. मी पाहिलं त्यांचं ध्यानामध्ये. जेव्हा मी शांत झालो, राम नाव धारण केलं आणि कंठामध्ये मी विष साठवलं, त्यावेळेस मी देवाला जाऊन भेटलो आणि भगवंताला विचारलं, भगवंता मला तुमचं रूप बघायचंय. मग आमचे नारायण म्हणले कशाला भांड्यात पडता, जाऊ द्या म्हणजे देवा, ते काय टाईम गेला, वेळ गेली निघून. बाई माणसाचा रोल होता तो. तो काही खास होता का रोल? तो काही खास रोल नव्हता. नाही नाही असं कसं मला बघायचा? तर महादेवाने सांगितलं तुम्ही तर कामावरची नाही, मला माहिती आहे काही अडचण नाही माझी, तुम्ही तर करा, दाखवा म्हणा म्हणे मला. देवानी नारायणांनी काय केलं, पुन्हा मोहिनी रूप धारण केलं. आणि जसं महादेवा पुढं देव ठुमकत आले, नाचत नाचत आले, नृत्य करायला लागले. आणि असाच चेंडू फेकला महादेवाकडं. महादेवानं चेंडू दिला सोडून, बाईच बघत बसले. अगं बाबा काय म्हणे की पार्वती तशी नाही, कोणीच तशी नाही. आणि देवानी काय केलं, जाऊन जे मिठी मारली पक्की अशी, कोणाला? त्या मोहिनी रूपाला. ती मोहिनी रूप बाईच्या मनात म्हणजे सोडा सोडा मला. असं काय करता तुम्ही म्हणे, तुमचं लग्न होईल, तुम्ही कशाला मध्ये पडता? ती म्हणे हे बघ, मी तुला सोडणार नाही, माझ्याबरोबर तुला लग्न करावं लागेल. ते म्हणे तुम्ही वेडे का खोळे म्हणे, मी कोणाबरोबर लग्न करत नसते म्हणे, माझं लग्नच लागत नाही म्हणे, माझं मी अशीच असते म्हणे. मग देव गायब झाले त्यांच्या मिठीतून. आता इकडं भगवान नारायण चतुर्भुज स्वरूपात झाडाच्या पाठीमागे तयार झाले पुन्हा. आयला म्हणे अवघडच झालं आता हे. आता मला महादेव माझ्या बरोबर लग्न करणं म्हणल्यावर आता अवघड झालं म्हणे. ती मोहिनी रूप तर मीच धारण करू शकतो, माझी काही दुसरं कोणी करू शकत नाही. ते रूप ओरिजिनल रूप होतं, ओरिजिनल, जिथं सगळ्यांना वेड लावलं होतं. आता महादेव त्यांच्या मागं, मोहिनी पळते पुढं. महादेव मागं, मोहिनी. महादेवाला भान नाही राहिलं. महादेवाची जटा गेली, रुद्राक्षे गेले, त्रिशूळ गेला, पितांबर गेला, व्याघ्रांबर गेला. महादेव बोंगळेच पळायला लागले मागं. मोहिनी 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 करत, अगं तू माझीच आहे, अगं तू माझीच आहे. काही ऋषी तपाला बसले होते, सगळे ऋषी गडबडा उठले. अरे आपण काय उपयोग आहे तप करून, आता आपल्या तपाचा तर झाला कार्यक्रम म्हणे. म्हणे कसा? अरे महादेवच पळायला लागले म्हणे बाईच्या मागं, आपण कोणतं बघायचं, आपलं काय राहणार आहे? असं बघितल्यावर, हे बघितल्यानंतर चित्र बघितल्यावर म्हणजे महादेव. तर त्यावेळेस त्या महादेवाला भावना झाली आणि त्यावेळेस त्या महादेवांच्या ठिकाणी त्यांची जी ऊर्जा निर्माण झाली होती, ती ऊर्जा भूमीवरती पडली, मोहिनी गायब झाली आणि तिथं पारद नावाचा पदार्थ तयार झाला. आणि त्याचंच पारद शिवलिंग म्हणतो आपण. पाऱ्याचं शिवलिंग आहे का नाही? पारा नावाचा धातू जगातला एकमेव धातू आहे, तो या पृथ्वीवर तयार झाला नाही, तो वेगळ्या पद्धतीने तयार झाला.
आणि त्या पाऱ्याच्यापासून शिवलिंग तयार झालं. मग तिथं पारद भगवान की जय. भगवान शंकराचे त्या दिवशी अनंत प्रकारचे लिंग तयार झाले. आणि मग मोहिनी गायब झाली म्हणून त्यांचं नाव काय माहिती आहे का? मोहिनीश्वर. काय नाव पडलं महादेवाला? मोहिनीश्वर नाव पडलं. मोहिनी, ज्याच्यामध्ये भगवान पण चुकले नाही. ते म्हणे असा तुझा नारायण आहे बाई, काय सांगू तू नारायणाच्या बाबतीत. तो कोणाकोणाची चेष्टा नाही करत म्हणे. त्यांनी माझी चांगलीच फजिती केली होती म्हणे. ते म्हणे देवा तुमची फजिती झाली म्हणल्यावर मग खरंच तसे असतील म्हणे. पण मग तो असा देव राम कसा झाला? मग ते ठिकाणी पुढं मग सांगितलं. मग तिथे पुढे मनुराजाची आणि शतरूपा देवीने तप केलं, घोर तप केलं. आणि त्या तपामध्ये प्रसन्न होऊन अनेक वेळा ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झाले, पण तरी तयार झाले नाही ते वर घ्यायला. आकाशवाणी झाली आणि त्यांना सांगितलं आता घरी जा. जाऊन त्यांनी आपला देह भगवंतामध्ये विलीन केला. आणि त्यांचा इक्ष्वाकू कुळामध्ये दशरथ राजाचा जन्म झाला. आणि दशरथ राजाचा जन्म झाल्यानंतर त्यांचं लग्न कौशल्या म्हणजे कौशल देशाच्या राजाच्या पोरीबरोबर कौशल्यबरोबर लग्न झालं. त्यांना अजून एका मुलीची कैकई, जी आता आपण म्हणतो ना अफगाणिस्तान, तिथं असलेल्या कैकई नावाच्या त्या देशाच्या राजाच्या पोरीसोबत कैकईचं लग्न झालं. सुमित्रा लग्न हे जवळचं, जे सुमित्रा लांबची नव्हती, दक्षिणची सुमित्रा होती. 3 राण्या पटराण्या. तसं दशरथ राजाच्या राण्यांचं वर्णन केलेलं आहे. दशरथ राण्याला 60,000 राण्या होत्या. किती? 60,000 राण्या. 60,000 राण्या असताना दशरथ राजाचं वय आता म्हातारं झालं. चतुर्थपण वय आलेलं आहे. आणि त्या चतुर्थपणाला वय आल्यानंतर दशरथ राजाच्या जीवनामध्ये पुत्र नव्हता. आणि त्या पुत्र नसल्यामुळं श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीरामचंद्र भगवान की जय. सीताराम. ततो लब्धवरसोऽपि पितरं द्रष्टुमागत, पुष्पकेन धनाध्यक्षो ब्रह्मदत्तेन भास्वता. एका बाजूने दशरथाचा जन्म झालेला आहे, दशरथाचं लग्न झालेलं आहे, त्यांच्या घरी कुठल्याही प्रकारचा पुत्र झाला नाही. आणि एका बाजूला पुन्हा तुलसीदास त्याच घटनेमध्ये एक घटना सांगतात की हे पार्वती, भगवान शिव सांगताय आणि भरद्वाजांना याज्ञवल्की ऋषी सांगतायत की सुमाली नावाचा दैत्य होता. आणि त्याची जी एक कन्या होती ती विश्रवा नावाच्या ऋषीला त्या ठिकाणी लग्न करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि तिचं नाव होतं कैकैसी नाव होतं तिचं. काय नाव होतं? कैकैसी. आणि ती तिला द्यायची ठरवली. आणि तिने त्यांच्यापासून मग त्यांना अजून एक मुलगी झाली. त्या मुलीचं लग्न त्यांनी, म्हणजे ती मुलगी म्हणजे रावणाची आई, आणि तिच्यापासून रावणाचा जन्म झाला. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. काल तुम्ही राजा भानुप्रतापाची गोष्ट ऐकली, पण त्यांचा पुढे जन्म झालेला आहे. ते कोण कोणाचं झालं, प्रत्येक जन्मामध्ये वेगवेगळे येतात. अशा पद्धतीनं त्यांचा जन्म झाला. आणि त्याचं लग्न म्हणजे रावण मोठा झाला. रावण लहान असतानाच प्रतापी होता. खूप प्रकारचे तप केले त्यांनी. आणि एवढं तप केल्यानंतर त्यांनी अमरत्व प्राप्त केलं होतं.
कुंभकर्णाने बी भरपूर तप केलं. कुंभकर्ण तप करायला लागला, देव प्रसन्न झाले. जो देव यायचा त्याला खाऊन घ्यायचा, जो देव यायचा आशीर्वाद त्यालाच खाऊन घ्यायचा तो. असे त्यांनी 10-20 देव खाऊन टाकलेत. मग ब्रह्माने विचार केला, याला आशीर्वाद देताना जरा लांबूनच देऊ, असा जवळून द्यायचं नाही तर आपल्याला खाऊन गेला. ब्रह्मदेवाला प्रगट केलं. त्यांनी सांगितलं, देवा मला असा अवतार दे की मला काय करायचं, मला भूक लागते खूप, तर मी खातच राहिलो पाहिजे. त्यांनी पाहिलं हे जर खात राहिलं 12 महिने खाल्लं तर सगळं पृथ्वीवरचं अन्न संपून जायचं, लोकांनी काय खायचं. म्हणून त्याला काय केलं, त्या कुंभकर्णाला सरस्वती मातेला सांगितलं आणि त्या कुंभकर्णाचं त्या ठिकाणी जे जीवन होतं ते अर्ध करून टाकलं. म्हणजे अर्ध झोप आणि अर्ध जेवण, याच्या पलीकडं काय नाही त्यांनी मागितलं. बिभीषण होता, चांगल्या रीताचा होता. बिभीषणाने जे तप केलं त्या तपामध्ये देवाची भक्ती मागितली आणि त्यांना आशीर्वाद मिळाला की तुमचं रामाशी लवकर भेट होईल म्हणून. अशा पद्धतीने रावणाचं तिकडे एक राज्य. त्यांनी मग त्यांना एक भाऊ झाला, त्याचं नाव होतं कुबेर. त्या कुबेर सावत्र भाऊ होता. त्या कुबेराने बी तप केलं. कुबेरानं काय सांगितलं, देवा मला पाहिजे. त्यांना लंका भेटली. त्यांनी लंकेचं मोठं निर्माण केलं समुद्राच्या मध्ये. पुन्हा तप केलं, त्याला एक पुष्पक विमान भेटलं. चांगलं राज्य करत होता. कुबेराची जी आहे ना, तो यक्ष राजा झाला, सगळ्या यक्षांचा राजा झाला. हे रावणाला कळलं. रावण आला. बलाढ्य झालेल्या रावणाने आपल्या भावाला मारून मारून पळून लावलं. त्याची लंका ताब्यात घेतली. सगळ्या राक्षसांना त्या लंकेत बसवलं. त्या लंकेचं वर्णन आहे, त्याच्यात खूप मोठं वर्णन आहे, आपलं वेळेअभावी मी सांगतोय. त्या 7 ताळी असणाऱ्या त्या लंकेचं वर्णन केलेलं आहे. 7 ताळी काश्याची घरं होती, 7 ताळी तांब्याची घरं होती, सुवर्ण अधिक असलेलं ते नटलेलं सोन्याची लंका होती. आणि आता कुबेर उत्तर प्रदेशामध्ये जाऊन हिमालयामध्ये राहायला लागला. आणि रावणाने तिथं काय केलं, राक्षसांचं राज्य स्थापित करून राजा झाला आणि उन्माद झाला. इतका उन्माद झाला की त्यांनी सगळीकडे देवांना कब्जामध्ये केलेलं आहे. सगळे देव, सगळ्या देवांचा त्या ठिकाणी त्यांनी सर्वांचं ऐश्वर स्वतःच्या ताब्यात घेतलं. आणि आता देव पळत पळत कोणाकडे गेले, नारायणाकडे गेले की नारायणा धावा, आमच्यासाठी काहीतरी करा. मग त्यावेळेस भगवंत त्यांना अभय देऊन सांगितलं की मी लवकरच आता दशरथाच्या पोटी जन्म घेणार आहे आणि मी या सगळ्या राक्षसांचा संहार करणार आहे, तुम्ही काळजी करू नका, काही काळ तुम्ही शांत राहा. आणि असं म्हणल्यानंतर भगवंतांनी तयारी केलेली अवताराची. आता अवतार घेणार भगवान परमात्मा. आपण इथं पाळणा ठेवलेला आहे. ज्यावेळेस भगवंताचा अवतार झाला म्हणून मी सांगेल त्यावेळेस 2-4 महिलांनी येऊन तो पाळणा हलवायचा आहे. तुम्ही फुलं द्यायला सुरुवात करा. थोडी सगळ्यांना फुलं वाटा. मी तुम्हाला जन्माची कथा सांगतो तोपर्यंत सर्वांचं लक्ष ठेवा. थोडं पाणी. आता हे दशरथ राजा जे होते, हे इक्ष्वाकू कुळामध्ये जन्माला आले, म्हणजे सूर्यवंशामध्ये. यांचं दैवत सूर्यवंश होतं. इक्ष्वाकू नृग शर्याती दिष्ट धृष्ट करुष नरिशयंत प्रशघ्र नभग आणि कवी, हे इक्ष्वाकू वंशाचे सर्व असलेले 10 राजे होते. आणि त्या घराण्यामध्ये दशरथाचा जन्म झाला. शुकदेव सांगतायत भगवान परीक्षिताला, शुवतस्तु मने जिज्ञे इक्ष्वाकु ग्रह निर्णतः सुतः तस्य पुत्र शतज्येष्ठा विकुक्षी निमिदण्डकाः खट्वांगा दीर्घबाहुश्चरगस्तमात् पृथुश्रवाः अजस्ततो महाराजस्तस्मात् दशरथो भवत्. आता ह्या दशरथ राजाच्या घराण्यामध्ये इतके लोक जन्माला आले. आणि त्याच्यामध्ये त्या घराण्यामध्ये अज राजा होता, म्हणजे रघुराजाचा मुलगा अज, आणि अज राजाचा मुलगा दशरथ. आणि दशरथ नंदन झाले प्रभू रामचंद्र. हा सूर्यवंशाचा शेवटचा भाग आहे. 60वे राजा झाले.
भगवान रामचंद्र. आता त्यांच्या घरी एक दिवस काय झालं, दशरथ राजा आपल्या नगरामध्ये फिरता फिरता एका नदीकाठी गेले. तहान लागली म्हणून तिथं पाणी बघायला गेले. तर तेवढ्यात बघितलं पाण्यामध्ये की त्यांच्या एक केस जो होता तो पांढरा झालेला होता, कानाजवळचा पांढरा झालेला केस बघितला. आणि त्यांनी हात जोडले परमात्म्याला, सूर्यनारायणाला तिथे, की नारायणा, आपल्या घराण्यामध्ये मोठमोठी माणसं जन्माला आली, पण मी म्हातारा झालो, आता माझं वय संपत आलं, आता माझं वय एवढं झालं, आता आपल्या घरामध्ये वंश नाही आहे, तुम्ही कृपा करा. नारायणाला विनंती केली. त्या ठिकाणी विनंती केल्यानंतर त्यांना वाईट वाटलं. तसाच त्यांनी घोड्यावर बसले, रथाचा घोडा सोडलेला आहे, आणि घोड्याला टाच मारून आपल्या मंत्र्याला सांगितलं, राण्यांना घेऊन लवकरात लवकर वशिष्ठ मुनींच्या घरी या. तर हे जे दशरथ राजा होते ना, यांचं फार अष्टमंडळ होतं मोठं. त्याच्यामध्ये जे ऋषी होते त्यापैकी म्हणजे पहिले अष्टमंडळाचं वर्णन, दृष्टी, जयंत, विजयत, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपाल आणि सुमंत, हे सर्व त्यांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होते. हुशार लोक होते. त्याच्यात सुमंत सर्वात हुशार, राज्यशास्त्रामध्ये प्रवीण असणारा होता. आणि ऋषींमध्ये वशिष्ठ, वामदेव, हे त्यांचे पुरोहित होते. मेन वशिष्ठासारखे पुरोहित होते. आणि त्याच्याबरोबर मग त्यांचं सुयज्ञ, जबाली, कश्यप, गौतम, दीर्घायू, मार्कंडे आणि विप्रवर, कात्यायन, हे सर्व त्यांचे ऋषीमुनी मंत्री होते. एवढ्या सगळ्या ऋषींना एकाच वेळेस भेटायला बोलवलं. राजाचा आदेश असल्यामुळं सर्वत्र आले आणि वशिष्ठांना हात जोडलेला आहे त्यांनी. गुरुदेव, मला गेल्या दिवसापासून स्वप्न पडतायत, वेगवेगळ्या प्रकारचे होत आहेत, आपल्या घरामध्ये पुत्र नाही, मी बिना पुत्राचाच राहणार का, ह्या राज्याला वारीस भेटणार नाही का. तेवढ्यात त्यांनी डोळे उघडले की, ये राजन, अरे खूप आनंदाची गोष्ट तू उच्चारली, मलाही चांगला दृष्टांत झालेला आहे, चांगले मला संकेत आलेले आश्रमामध्ये, लवकरच आपल्या भगवंताचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि तुझ्या घरी नारायणाचा जन्म होणार आहे. धन्य आहे तू, तुला 4 पुत्राचं पितृत्व तुला प्राप्त होणार आहे. दशरथ राजाने ऐकला, आनंद झाला. दशरथ राजाने खूप धन लुटवलं आश्रमामध्ये, जेवायच्या पंक्ती घातल्या, मोठमोठं तयारी केलेली आहे, आनंद उत्सव साजरा केला आश्रमामध्ये. आणि गुरुदेवाच्या आश्रमातून 4 दिवस आशीर्वाद घेऊन यज्ञ करून ती वापस निघाले. मग वशिष्ठ मुनी, मी लवकरात लवकर येतो आणि नियोजन करू आपण पुत्राच्या प्राप्तीचं. मग काय, तर यज्ञ करायचा ठरवला. मग यांनी बघितलं की यज्ञ कोणाकडनं करायचा, तर यज्ञासाठी चांगले महान ऋषी असले पाहिजे. मग कोण ऋषी बोलवले, मग ऋष्यशृंग विभांडक नावाचे ऋषी होते. विभांडक नावाचे ऋषी एकदा तप करायला गेले आणि रंभा उर्वशी नाचत नाचत त्या जंगलात फिरत होती. त्या दोघींना बघून त्यांना मोह झाला आणि त्यांचं जे वीर्य आहे ते पाण्यात पडलं आणि एका मासुळीने ते एका हरणीच्या पोटामध्ये ते गेलं आणि हरणीच्या पोटामधून एका मुलाचा जन्म झाला. तो होता ऋष्यशृंग. ऋष्यशृंग म्हणजे ऋषी श्रृंग ऋषीचा. श्रृंग ऋषीची जागा कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, नाही, संभाजीनगर आणि नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती हरिहरेश्वर म्हणून नावाचं एक देवस्थान आहे. भगवानगड माहिती आहे का? भगवानगडाच्या पायथ्याला शृंगभू ऋषीचा आश्रम आहे. आजही गेले तर ते डोंगर जर खोदला तर तिथं मूर्त्या सापडतात. प्रभू रामचंद्र त्यांना एकदा भेटायला आले, तिथं प्रभू रामचंद्राचा संसार पण आहे. म्हणजे आपल्याच भागामध्ये इथपर्यंत ते आले, त्या ऋषींना घेऊन गेले आणि ऋषीला सांगितलं की तुम्हाला, मग हे ऋषी कोण? मग यांना काय की एक रोम नावाचा राजा होता, रोमपाद नावाचा, तो मित्र होता कोणाचा? आता हे ऋषी तसे येणार नाही, ऋषीशी संबंध जोडला पाहिजे. रोमपाद नावाच्या राजाला एक मुलगी होती शांता, आणि त्या शांता मुलीबरोबर यांचं शृंगी ऋषीचं लग्न लावलं. आणि मग लग्न लावल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही जोडीने आता आमच्याकडे यायचंय. मग आता त्या शांता नावाची जी मुलगी, तर ही मुलीजवळ लग्न कसं लागलं? तर रोमपाद नावाचा जो राजा होता तो मित्र होता दशरथाचा, आणि त्यांना कोणी संतान नव्हतं.
त्यांना मूलबाळ नसल्यामुळं दशरथ राजाला कौशल्याकडनं एक मुलगी झाली. म्हणजे दशरथाला तशा संतान झालं होतं, पण काय झालं होतं, मुलगी, पण राज्याला वारस नव्हता. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये दशरथ राजाला ती मुलगी झाली, तर ते रोम एक दिवस बघायला आले पोरीला. ते म्हणे काय गोड पोरगी हो तुमची. मग त्यांच्या बायकोला फार ती रडायला लागली, तर कौशल्याचं मन भरून आलं. तिच्या पदरामध्ये त्यांनी शांताला उचललं आणि म्हणजे प्रभू रामचंद्राची मोठी बहीण, रामाला राखी बांधायच्या त्या, ती ओरस पोरगी. आपण काय मला दत्तक देतो का नाही, दत्तकाला ओरस शब्द लागतो. तर ती दशरथ राजाची दत्तक पोरगी त्यांना गेलेली ती ओरस मुलगी शांता, रामाची मोठी बहीण. आणि त्या दोघांना जोडीनं बोलवलं रथामध्ये. दशरथ राजाने स्वागत केलं, पोरीचं कौतुक केलं, ते पण जावई लागत होते. आणि पुत्र कामेष्टी यज्ञाची जय्यत तयारी झाली आणि मोठमोठे मंत्र आदी त्या ठिकाणी. शृंगी शिरसी वसिष्ठ बोलवा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. भार्या नाम अनुरूपा नाम स्मितेसी प्रयच्छ वै, तासु त्वं लप्स्यसे पुत्रान् यदर्थं यजसे नृप. अर्धभाग कौसल्यहिन्ना, उभय भाग आधेकरकिन्ना. कैकयी कयो नृप सो दौ रह्यो सो, उभय भाग पुनर्भवयो. कौसल्या कैकयी हात धरी, तिन्ही सुमित्र ही मन प्रसन्न करई. या ठिकाणी श्लोक मध्ये तुळशीदास वर्णन करताय की सूर्यनारायण भगवान यांना विनंती करून यज्ञाची पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू झाला. आणि थोड्याच टायमामध्ये यज्ञ संपुष्टात करून त्याच्यामध्ये अग्निदेव पय घेऊन उभे राहिले. पय म्हणजे खीर, खीर घेऊन उभे राहिले कुंभामध्ये. आणि नमस्कार केलेला आहे दशरथ राजाला. दशरथ राजानं अग्निदेवाला नमस्कार केला. आणि मग तिथे राण्या बसलेल्या होत्या. म्हणजे दशरथा उशीर करू नका, ह्या सगळ्या राण्यांना हा प्रसाद देऊन टाका. मग त्याच्यामध्ये त्या प्रसादाचे हिस्से केले. मग अर्धा प्रसाद होता तो कौशल्याला दिला, त्याच्यातला एक अर्धा भाग कैकईला दिला, आणि त्याच्यातला पुन्हा एक त्या अर्ध्या भागाचे पुन्हा त्या दोघींनी दोन अर्धे भाग केले, ते दोन भाग सुमित्राला दिले. मग त्या कौशल्याचा एका भागाचा राम झाला आणि एका भागाचं कोण झालं, कैकईला भरत, आणि सुमित्रेला दोन झाले, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. असं वर्णन केलं श्लोक मध्ये. कौसल्याय नरपती पायसा तदा, अर्धाधर्मचापि सुमित्राय नराधिपः. वसिष्ठ ऋष्य शृंगाभ्यानमनुज्ञातो ददो हविः, कौसल्याय सकैकये अर्धवर्धं प्रयत्नतः. असं करून वसिष्ठांनी त्याचे हिस्से करून दशरथ राला शृंगी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना तो दिला. आणि काहीच दिवसामध्ये त्या दोघींना 6 ऋतू गेले. आणि त्या 6 ऋतूमध्ये काय झालं, गर्भधारणा झालेली तिघींना. तिघींचा गर्भ धारण झाल्यानंतर तेजपुंज असा गर्भ, सगळीकडे अनंत सूर्यासारखा प्रकाश पडावा अशा त्या राण्या चमकायला लागलेल्या आहेत. आणि नेमकं काय झालं की ते जे कैकईला जेव्हा ते पय देत असताना त्या डोण्यामध्ये दिलं तिला. तर डोण्यामध्ये म्हणजे पळसाचा डोना होता, पळसाच्या डोण्यात द्यायला गेले तर तेवढ्यात काय एक घार आली तिथे, आणि त्या घारीनं काय केलं, तिचा डोना उचलून नेला कैकईचाच. आता पहिलेच कैकईचं तिरप काम, त्याच्यात तो डोना गायब. तो गेल्या गेल्या त्या डोण्यातनं कुठं गेला तो, तर तो गेला अंजनी मातेच्या तपोभूमीला. आणि त्या तिथे राजा केसरीचं राज्य होतं. आणि त्या पर्वतावरती जाऊन किष्किंधा पर्वतावरती त्या घारीच्या हातून तो सुटला. आणि तो कोणाच्या हातात पडला, ती नेमकी सूर्याला काही मागत होती, सूर्यनारायणाला विनंती करत होती. आणि तेवढ्यात तिच्या हातामध्ये तो द्रोण पडला प्रसादाचा. आणि तो फळ स्वरूपात आलेला प्रसाद बघितल्या तिने बघितलं काय आहे, तर तिच्या तेजपुंज तिला बाळकाचं स्वरूप दिसलं. आणि तिनं तिला पटकन असं प्राशन करून टाकलं. मग तिलाही तसाच महातेजस्वी गर्भ राहिला, पण तिला तो उशिरा झाला.
मग तो गर्भ होता अंजनीचा सुता, हनुमंताचा गर्भ तिला राहिला. मग आता इकडे प्रभू रामचंद्राचा गर्भ राहिल्यानंतर तेजोमय झालेल्या त्या सगळ्यात आता ती जी घार होती ना, ते जे सगळं घडलं, तर ती घार काय झाली, ती एकदा ब्रह्मदेव आपल्या साधना करत असताना कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमात नर्तकी नाचत होती. नाचता नाचता नृत्यांगनाचा पाय घसरला, त्याच्यामुळं कार्यक्रम बिघडला. लगेच शाप दिला तिला की तू घार होशील म्हणे. आणि मग त्या घार कधी बी जमिनीवर उतरायची असेल ना, जमिनीवर उतरत नाही, तिला उतरता येत नाही नीट, तिचा पायच घसरत असतो काय. मग त्या घारीचा जन्म तिने मग तिला म्हणा की मला काहीतरी माझ्यावर कृपा करा. मग कृपा करायला लावली आणि त्या कृपा अशी केली की तुला असा असा जन्म मिळेल आणि त्या काळामध्ये तुला फक्त एक काम करायचं, तू जो तो पय आहे ना पटकन उचलायचा, आणि जर तू नाही उचलला तर मग पुन्हा दुसऱ्या राम जन्मापर्यंत अशीच राह. मग तो उचलायचा आणि अंजनी माताच्या हातात आणून टाकायचा. मग तिनं तसंच केलं. आणि इकडे कैकेयीला वाईट वाटलं. मग कैकेयीला वाईट वाटलं. कौशल्याने जसं पाहिलं, तिचा चेहरा बघितला, कैकेयीनं कौशल्या तोंडाला लावणार तर तिनं तिच्यातला एक भाग काढला आणि तिला दिला. आणि सुमित्रानं बी त्याच्यातला छोटासा पाव भाग काढला आणि तिला दिला. 2 भाग मिळून तिला भरत झाला. आता त्याच्यामुळं ते दोघींनी दिल्यामुळं दोघी माताजी कशी होती, एक होती स्वतः नारायणाची आई आणि एक होती शेषनागाची आई म्हणजे लक्ष्मणाची. तिचं अंतकरण भगवंताविषयी स्वामी भावाचं आणि हिचं अंतकरण नारायणाचं. कोणाचं? कौशल्याचं. कारण ती कोण होती? शतरूपा देवी होती. मग तिच्याकडे जो भरत जन्माला आला, मग तो भरत काय झाला, रामाच्यापेक्षाही सुंदर दिसणारा झाला. भगवान नारायणासारखं स्वरूप आलं त्याला. कोणाला? भरताला. आणि हृदय कोणाचं भेटलं? सुमित्रेचं हृदय भेटलं. म्हणून रामाला अखंड स्वामित्व माळणारा भरत होता. आता हे अशा पद्धतीचं वर्णन केल्यानंतर आता जन्माकडे, भगवंताचा जन्म होतो. ततो यज्ञ समसते तुरुतो ताम षट समत्ययहु तसच द्वाशी मासे चैत्र नावमिके तिथो. सगळ्यांना फुलं दिलेत का? आपल्याला घ्या ना. देवाचं आगमन होतंय. आता 5 महिला इथं या, उभे राहा तिथं. कोणी 5 महिने सवासनी या आणि पूजेचं ताट घेऊन जा तिथे. तुम्ही ते म्हणायचं पाळणा. 5 जणी, फक्त 5 जणी उचला. बस बस, इथे पूजेचं ताट आहे, इथे पूजेचं ताट घेऊन जा. सर्वांनी रामाचा जय घोष करायचा आहे. हा, ततो यज्ञ समसते तु ऋतूनां षट समत्ययुः ततस्य द्वादशे मासे चैत्र नामिके तिथो. थोडा इको देत जा ना. मी नक्षत्रे दिदितैवतै सोच्य संस्थेषु पंचसु ग्रहेषु कर्कटे लग्ने वाक्यता बिन्दुना सह प्रोद्यमाने जगन्नाथं सर्वलोक नमस्कृतं कौसल्या जनयत रामं दिव्य लक्षण संयुतं. चरुके चरू म्हणून वर्णन केलंय. चरूचे ग्रहण, त्याच्यामध्ये ऋतू सांगितला, चैत्र पक्ष सांगितला, शुक्ल पक्ष सांगितलेला आहे. चैत्र महिना, शुक्ल पक्ष, नवमी तिथी आहे आणि पुनर्वसू नक्षत्र सांगितलं भगवंताच्या आगमनाचं. आणि कर्कमध्ये लग्न आहे आणि कौशल्या देवी दिव्य लक्षणाने युक्त झालेली आहे. अशा वेळेला आता प्रसूतीची पीडा तिला व्हायला लागलेली आहे आणि त्या ठिकाणी तिने एकांत मागितलेला आहे. सगळ्या बायांना सांगितलं, जा इथून, जा इथून, जा इथून. सगळ्या बायका बाहेर गेल्या आणि बाहेर गेल्यानंतर प्रसूती पीडा उच्च स्वरूपाला पोहोचलेली आहे आणि सगळे ग्रह एका उच्च स्थानाला जाऊन थांबलेले आहे. लग्नग्रही चंद्र आहे, गुरुग्रह आहे, वेगवेगळ्या ग्रहांनी आपली कुंडलीमध्ये स्थान घेतलेले प्रभू रामचंद्राच्या. आणि योग्य टाइम, योग्य वेळेला भर दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी आगमन झालं. भरतो त्या ठिकाणी भगवंताचं आगमन झालं
आणि आगमन झाल्यानंतर तिथं सगळ्या देवदेवता नाचायला लागलेल्या आहेत आणि भगवंताच्या आगमनावरती पुष्पवृष्टी व्हायला लागली. बोला श्रीरामचंद्र भगवान की जय. आयोनी संभव. एक फक्त 2 श्लोक आहे. आता त्या ठिकाणी सर्व महिलांनी थांबायचंय, दिवा पेटवा. आता प्रभू रामचंद्राचा जन्म झाला, पण जन्म झाला तो कौशल्याला.